गंगा भगवान शंकराच्या शिरावर तिला धारण करायला विनंती केली. पुन्हा तप केलं की आता जमिनीवर अवतीर्ण व्हावं. ती गंगा जमिनीवर अवतीर्ण झाली आणि ती गंगा पुढे प्रवाहित झाली. ती प्रवाहित झाल्यानंतर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये, लक्षात मी जे सांगतो ते लक्षात घ्या, की कपिल मुनीच्या शापानी राजा भगीरथाचे 60,000 पूर्वज जे होते ते भस्मसात होऊन पडलेले होते. त्या मृतात्म्यांना मुक्त करण्यासाठी ती जी गंगा आहे ती गंगा कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत त्या ठिकाणी तिचा प्रवाह जाऊन ती जी त्या ठिकाणी जी भस्म झालेली ती जी पडलेली होती त्याला त्या ठिकाणी काय केलं, मोक्ष प्रदान केला. हे सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की राजा भगीरथांनी जे जे तप केलं त्या तपाचा हेतू काय होता, त्याचे 60,000 पूर्वज जे आहेत त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी. परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी आजन्म तप केले. 1 तप, 2 तप, 3 तप नाही. त्यांनी काय केलं, वयाच्या आपण म्हणू की 3ऱ्या वर्षापासून तर वयाच्या 64व्या वर्षापर्यंत अखंड अशा पद्धतीचं तप केलं. आणि ते तप कोणासाठी केलं, तर माणूस घडवण्यासाठी. तो वर्तमानातला माणूस आणि तो भविष्यातला माणूस हा राजा भगीरथाच्या कार्यामध्ये आणि परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांच्या कार्यामध्ये ही जमीन आसमानाची तफावत आहे. भूतकाळात जे 60,000 पूर्वज जे भस्मसात झाले होते त्यांना मुक्ती देण्यासाठी तो गंगेचा प्रवाहापर्यंत कपिल मुनींच्या याच्यापर्यंत तो नेला. या ठिकाणी ही जी परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांची गंगा जी मूलतः त्रिरूपात आहे. जी गंगा राजा भगीरथांनी आणली ती एका रूपाची होती, परंतु डॉक्टर रामचंद्र महाराजांची गंगा ही मूलतः त्रिरूपात आहे. गंगा, यमुना, सरस्वती आणि ज्ञान, कर्म, उपासना. आणि त्या पद्धतीने ती जी गंगा आहे ती त्रिरूपात असलेली गंगा ती माणसापर्यंत प्रत्येक माणूस हाताशी धरून, प्रत्येक कुटुंब हाताशी धरून त्यांच्यामध्ये त्या गंगेत त्यांना सुस्नात केलं आणि त्यांचं जीवन समृद्ध केलं. आणि अशा पद्धतीचे जे कार्य आहे, माणूस घडवण्याचं कार्य, जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेलं हे कार्य त्यांनी केलं. आणि त्यामुळे ते कार्य संपन्न झाल्यानंतर म्हणजे राजा भगीरथाचा तो जो काही हेतू होता तो हेतू संपन्न झाल्यानंतर ते आपल्या राज्यात परत गेले आणि त्यानंतर त्यांनी देह ठेवला. परंतु ह्या ठिकाणी आणखी एक फरक आहे की हे कार्य संपन्न झाल्यानंतर प्रेमामृतेने आलो, पूर्ण काम झालो, असा उद्धरलो कृपे त्याच्यामध्ये पूर्ण पुरुषाच्या कृपेने हे जे कार्य त्यांनी केलं होतं माणूस घडवण्याचं कार्य, त्या माणूस घडवण्याच्या कार्याच्या पोटी त्यांचा जो अधिकार त्यांना प्राप्त झाला होता तो पूर्ण पुरुषांनी परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांना स्वतःमध्ये समाहित करून दिला. फरक आहे. आज वर्तमानामध्ये जे कार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी केले त्याचं पावित्र्य, त्याचं महत्त्व हे किती अगाध आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तेच कार्य पुढे परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराजांनी च्याकडे सुपूर्द झाले आणि त्यांनी ते गुरुपीठावर प्रार्थनेनंतर त्यांनी कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कालसापेक्ष परंपरा आणि परिवर्तन भाऊंची परंपरा जी होती की एक माणूस एक कुटुंब हाताशी घेऊन कार्य करत त्यांच्यावर संस्कार करण्याची, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवलं की जो काही मोठा असा शिष्य समाज होता त्या शिष्य समाजामध्ये छोटे छोटे समूह तयार केले आणि त्या छोटे छोटे समूहांचं प्रबोधन करून म्हणजे आता जे काळाच्या अनुषंगाने एक माणसाशी हे ठेवणं शक्य नव्हतं म्हणून समूह तयार केले. याचा एक संदर्भ आपल्याला देतो, एक सुंदर संदर्भ आहे. पुराण कथा ज्या असतात या पुराण कथा आपण जर पाहिलं तर त्याचं
त्याचं अन्वेषण जे आहे ते अन्वयार्थ जो आहे तो फार वेगळा असतो. आपण बली आणि वामनाची कथा आपल्याला माहिती आहे. तर बलीने काय केलं होतं, बलीने ही जी त्रिवर्ण आहेत त्यावेळेला वर्णाश्रम पद्धती होती म्हणून त्यावेळेला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णांना त्यांच्या स्वधर्मापासून परावृत्त करून त्यांना निस्तेज केलेलं होतं. ते बलहीन झालेले होते आणि अशा निस्तेज आणि बलहीन झालेल्या त्या त्रिवर्णिकांवर त्या बलीने आपलं राज्य प्रस्थापित केलं. विष्णूचा अवतार वामन, वामनाने काय केलं की हे जे त्रिवर्णिक आहेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना यांचे छोटे छोटे समूहांकडे जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवलं आणि त्यांच्यातली तेजस्विता जागृत केली, त्याला सुसंघटित केलं आणि त्याच्या माध्यमातून त्या बलीचा पराभव केला. ही त्याच्या मागची कथा आहे. म्हणून हा संदर्भ देण्याचं कारण काय की विष्णू महाराजांनी त्याच पद्धतीने छोटे छोटे जे समूह होते त्या समूहांना हाताशी धरून त्या समूहांच्या म्हणजे ज्याला होमोजिनियस ग्रुप्स, ज्याला होमोजिनियस ग्रुप्स जे आहेत या होमोजिनियस ग्रुप्सच्या माध्यमातून परमपूज्य विष्णू महाराजांनी या पद्धतीने कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना त्या पद्धतीचे ते समूह हळूहळू विकसित होत असताना त्यांनी हे जे कष्ट घेतले या कष्टाचा परिणाम असा झाला की त्याचं फळ जे आहे ते म्हणजे ग्रंथराज पूर्णवाद जो परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी आपल्या शिरावर धारण केला होता त्या ग्रंथराज प्रकाशित झालेला नव्हता. त्या ग्रंथराज पूर्णवादाचं काय केलं, प्रकाशन केलं आणि तो ग्रंथराज पूर्णवाद जनसामान्यांसाठी मोकळा केला. अनेक प्रकारची पारायण सप्ताह, अभ्यासवर्ग आणि त्या पद्धतीचे हे घेऊन पूर्णवाद तत्वज्ञान जे आहे, पूर्णवाद तत्वज्ञान हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य परमपूज्य पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराजांनी केलं. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या कार्याचा विस्तार त्या पद्धतीने केला. वैश्विक होण्याचा संकल्प जो होता तो वैश्विक होण्याचा संकल्प त्यांनी त्या पद्धतीने हे केला. म्हणजे पूर्णवादाची जी गंगा होती ती गंगा सागरामध्ये मिळाली. आपलं जी प्रत्यक्ष गंगा आहे ती गंगा पुढे सागरामध्ये, पूर्णवादाची जी गंगा आहे ती गंगा सप्त सागरांमध्ये सम्मिलित केली आणि ती वैश्विक स्तरापर्यंत पोहोचली. परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराज पाडणेकरांनी म्हणून ते पूर्णवाद सम्राट आहे, म्हणून ते पूर्णवाद सम्राट आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी जे कार्य केलं ते कार्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आजपर्यंत आजही आम्ही शिष्य सगळे आलेलो आहोत उत्सवामध्ये आणि ह्या शिष्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रभावपोटी ते सगळे आलेत म्हणून त्यांच्यासाठी मला काहीतरी मोलाचं असं सांगितलं पाहिजे या भावनेने आजच्या वयाच्या मानाने आणि शारीरिक उपस्थितीच्या मानाने अशी हे असताना सुद्धा ते या ठिकाणी येऊन आम्हाला आशीर्वचन देत आहे. आणि त्या पद्धतीने हे जे कार्य डॉक्टर विष्णू महाराज पाडणेकरांनी हे कार्य जे वैश्विक कार्य जे आहे हे वैश्विक कार्य अत्यंत अशा पद्धतीचं असामान्य, अद्वितीय आहे, अलौकिक आहे. अशा पद्धतीचं कार्य डॉक्टर विष्णू महाराज पाडणेकर या ठिकाणी करतात. एक पूर्णवादाचा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये एक आपण जे पाहिलं की मायावादामध्ये ब्रह्माला केवलत्व देऊन त्याला पूर्णत्व देण्याचा जो प्रकार झाला, पण ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे ते अकर्ता आहे. ते त्याच्या उपस्थिती त्याची तिथं जय काष्टीपाषाणी ती उपस्थिती आवश्यक आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय. आणि म्हणून ती जी ब्रह्माला केवलत्व देऊन ब्रह्माची उपासना करण्याचा जो प्रघात होता, जी परंपरा होती, त्या परंपरेला पूर्णवाद बद्धिष्णू डॉक्टर विष्णू महाराज पाडणेकरांनी छेद दिला. पूर्णवाद ग्रंथाच्या अभ्यासाच्या माध्यमातून जे पूर्णवादाचार्यांनी जे लिहिलेलं तत्वज्ञान होतं त्याला त्यांनी प्रत्यक्षात आणताना विचारामध्ये आणि आचरणामध्ये आणताना त्याला छेद दिला. आपल्याला याचाही एक संदर्भ माहिती आहे.
की गोकुळामध्ये असताना त्या पर्वताची पूजा, आपलं इंद्राची पूजा होत होती त्याच्या आधी. परंपरा आपण जी म्हणतो, आणि पर्वताचं आपलं याची पूजा या ठिकाणी गोवर्धन पर्वत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने इंद्राची पूजा, कारण इंद्राची पूजा करून काय काय साध्य होत आहे हे लक्षात घेऊन जे गोवर्धन पर्वत जो आम्हाला आमच्या उपजीविकेसाठी उपयुक्त आहे त्या गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. आणि म्हणून तो गोवर्धन पर्वत उचलला, ते कार्य म्हणजे महान कार्य, आणि त्याला आपली काठी लावली. तसेच ही जे सवंगडी आहेत त्या सगळ्या सवंगडींनी कार्य लावून आपला हातभार लावून त्या पद्धतीने त्या गोवर्धनाची पूजा सुरू केली. ते परंपरा परिवर्तन. तर ह्या पद्धतीचे जे कार्य या ठिकाणी आपण पाहतो हे अत्यंत महान असं कार्य परंतु डॉक्टर विष्णू महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपण पाहतो. आणि हे कार्य आता आपण पाहतोय, हे कार्य आपलं आता आपले लाडके नेते पूर्णाचार्य आदरणीय गुणेशदादा पाटणकर हे समर्थपणे त्याच पद्धतीचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुद्धा आपण आणि आपले सहकार्याच्या माध्यमातून वैश्विक स्वरूपामध्ये हे कार्य नेण्याचा जो एक सक्तीचं वाण त्यांनी घेतलं आहे, त्या दृष्टीने तो जो संकल्प आहे त्या संकल्पाची सिद्धी करण्याच्या दृष्टीने ते अहोरात्र या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि तो प्रयत्न या ठिकाणी जो चालला आहे याच्यामध्ये आम्हाला या पूर्णवादाच्या माध्यमातून आम्ही पुरुषार्थी व्हावं, आम्ही उन्नत व्हावं, आपली जी हे आहे उन्नत व्हावं या पद्धतीचे प्रयत्न तेही आता. आणि त्यांच्याबरोबर आदरणीय लक्ष्मीकांतदादा पाटणकर, मोक्षश्री गहोळते, आदरणीय डॉक्टर संगीता वहिनी, इतकंच नाही तर आता भाग्येशदादा पाटणकरांनी शिवानी हे हा सगळा परिवार जो आहे तो परमपूज्य दादांच्या, मी सुरुवातीला जो उल्लेख केला, जे 5 मेगा इव्हेंट्सचा जो उल्लेख केला त्याच्या मागे हेतू हा होता की ते मेगा इव्हेंट्स या परमपूज्य आदरणीय गुणेशदादा पाटणकर, आदरणीय लक्ष्मीकांतदादा पाटणकर, बक्षश्री गहोळते, डॉक्टर संगीता वहिनी यांनी हे जे 5 मेगा इव्हेंट्स जे केले, या मेगा इव्हेंट्सचा आनंद की मी जी घडवलेली माझी पुत्र आहेत, ही पुत्र आता हे कार्य पुढे न्यायला सक्षम आहेत, समर्थ आहेत, या पद्धतीचं समाधान आपण पाहिलं. समाधान हा जो विषय, हे समाधान परमपूज्य दादांना असल्यामुळे हा त्यांच्या समाधानाचा आणि आनंदाचा विषय. आणि अमृतत्वाचा जो विषय त्यांनी केला त्या दिवशी, अमृतत्व म्हणजे काय की ज्या वेळेला अशा पद्धतीचं समाधान प्राप्त होत असते आणि हृदयामध्ये कोणत्याही प्रकारची वासना, कोणत्याही प्रकारची इच्छा राहत नाही, ते अमृतत्व. हे अमृतत्व जे आहे या आत्ताच्या अवस्थेमध्ये ते अमृतत्व त्यांनी प्राप्त केले. अशा पद्धतीचं डॉक्टर विष्णू महाराजांची जी अवस्था आहे ही अवस्था या ठिकाणी. आणि म्हणून मी ते मेगा इव्हेंट्स होते की आपले पुत्र जे आहेत स्वकरे फुले फुलविली, स्वकरे फुले फुलवी तत्पदी लोळावया, ही जी आहे ती त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते कार्य करतायत. आणि अशा पद्धतीने तर पुरुषार्थाचा जो विषय आहे तत्त्वज्ञानाच्या संदर्भात जर विचार केला तर मी ज्या वेळेला भाऊंच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचो त्यावेळेला त्या ठिकाणी एक मांडणी होती, काही बदल त्याच्यामध्ये होत असतो. तुमची जी मांडणी होती त्यावेळेला भगवान विष्णूची एक प्रतिमा आली, परमपूज्य भाऊ आणि मनकलिका माता, आणि विश्वरूपाची एक प्रतिमा होती त्या ठिकाणी. भगवान विश्वरूप जे येते अनेक हे असलेले. तर सांगायचं हेतू काय आहे या ठिकाणी की पूर्णवादाने ज्याचं पुनरुज्जीवन केलं तो विष्णू तत्व आणि विश्वतत्व, या विष्णू तत्व आणि विश्वतत्वामधला जो संबंध आहे,
स्वरूपभाव जो आहे त्या स्वरूपभावाच्या माध्यमातून 4 पुरुषार्थांची प्राप्ती करता येऊ शकते हे. आणि म्हणून त्या ठिकाणी 4 खांब जे आहेत ते काय, 4 पुरुषार्थाचे खांब आहेत. म्हणून विष्णू विश्व आणि या विश्व आणि विष्णूच्या मध्ये, कारण विश्वाला स्वरूपभाव देण्याचं कारण काय, वैष्णवाचार्यांनी काय केलं, ईश्वर शरीरभूतम जगत, जे कारण त्याच्यामध्ये काय करायची काही गरज नाही, भक्ती केली ईश्वराची की सगळं. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. काही करायची गरज नाही, पण या ठिकाणी कर्माला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ती कशाच्या माध्यमातून, तर स्वरूप संबंधाच्या माध्यमातून. आणि स्वरूप संबंधाच्या माध्यमातून कर्मप्रतिष्ठा जी आहे त्या कर्मप्रतिष्ठेला सुप्रतिष्ठित करून त्याच्या माध्यमातून पुरुषार्थाची प्राप्ती. म्हणजे माणसांना जे घडवलं, माणूस घडवण्याचं जे कार्य, त्या कार्यामध्ये शरीर मन आणि बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी याचा जो विकास परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी आणि परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराजांनी केला, त्या शरीर मन बुद्धी ही जे व्यक्तिमत्व आणि माणूस, त्या माणसाने पुरुषार्थाची प्राप्ती करावी यासाठी. आणि म्हणून धर्मपुरुषार्थ म्हणजे आपला जो स्वधर्म आहे त्याचं ज्ञान करून घेऊन त्या स्वधर्माच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या साधन संपत्तीचं निर्मिती ज्याला म्हणतो कामपुरुषार्थ, आणि त्या स्वधर्माच्या पूर्ततेसाठी त्या साधन संपत्तीचा विनियोग अर्थपुरुषार्थ. आणि हे जे आपण केलं तर ह्याच्याने जे आपण प्राप्त करतो तो प्राप्तीचा जो विषय तो समाधान आणि आनंद. आणि समाधान आणि आनंद हा पूर्णवादाच्या दृष्टीने काय, मोक्ष, हाच मोक्ष, हा अमृतत्वाची प्राप्ती, हा काय, हा मोक्ष. आणि म्हणून 4 पुरुषार्थांची प्राप्ती जी आहे ती पूर्णवादाने आपल्याला ह्या पद्धतीने सारा विषय नव्या पद्धतीने मांडला आहे. वेदकाळानंतर पहिल्यांदा या पद्धतीने माणूस केंद्रस्थानी ठेवून त्या माणसाच्या सर्व क्षमता वाढवून त्यांना पुरुषार्थी करून त्यांच्याकडून 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून घेऊन त्यांना उन्नतीच्या दिशेने. आणि म्हणून आपण म्हणतो की उन्नती, अवनती म्हणजे नरक आणि उन्नती म्हणजे काय, स्वर्ग. म्हणजे एका अर्थाने उन्नतीच्या दिशेने घेऊन त्यांनी स्वर्गाची प्राप्ती, म्हणजे स्वर्ग ही जी संकल्पना आहे ती कशी, की त्या जणू काही स्वर्गामध्ये राहिल्यासारखं आपण 4 पुरुषार्थांची प्राप्ती केल्यानंतर जणू काही स्वर्गामध्ये राहिल्यासारखी अनुभूती आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने हा 6 पूर्णवाद परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आणि पूर्णवाद सम्राट परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांनी आमच्यामध्ये रुजवला, बिंबवला आणि आम्हाला घडवलं. अशा परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांच्या आणि परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराजांच्या चरणी मी शतशः वंदन करतो. त्यांच्याप्रती मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्व, मी पाहिला दरवर्षी मी जे काही माझा काही थोडाफार अभ्यास असतो तो आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो समारंभाच्या माध्यमातून, आणि त्याला आपण खूप आनंदाने मला प्रतिसाद देत असतात आणि मला प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतात. आणि त्यामुळेच मी काहीतरी थोडं बोलू शकतो. त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रती मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या पाठीशी सातत्याने आदरणीय पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर, आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांतदादा पारनेरकर हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात. आपण पाहिलं असेल या उत्सवामध्ये माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती थोडीशी बरोबर नव्हती, तर त्यांनी दररोज माझ्या पद्धतीने माझा आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न केला की हा उत्सव संपेपर्यंत माझं शारीरिक आणि मानसिक स्थिती बदलेल आणि मी या उत्सवामध्ये मी या ठिकाणी सहभागी होऊ शकेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला. आणि तसंच आशीर्वाद परमपूज्य दादांनी पण मेहनत केला. परमपूज्य दादांच्या चरणी मी व्यक्त करतो. आणि पूर्णाचार्य आदरणीय गुणेशदादा आणि आदरणीय लक्ष्मीकांत दादा यांच्या प्रती देखील मी
अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वांना प्रणाम करतो आणि माझं जे काही मी आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला ते या ठिकाणी त्याला पूर्णविराम देतो. पूर्णवाद की